नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. 2024 विधानसभा निवडणुका नुकत्याच संपल्या आहेत. या निवडणुकीत महायुतीला घवघवीत असं यश मिळालेलं आहे आणि महाविकास आघाडीचा या ठिकाणी दारुण पराभव झालेला आहे. पण हा दारुण पराभव झाला असला तरी त्यांना हे मान्य नाही आहे. अजून देखील ते EVM मशीन किंवा जी निवडणूक प्रणालीची व्यवस्था आहे त्यावरती अजून ते लोक एक आक्षेप घेत आहेत. पण मी त्यांना सांगू इच्छितो की ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी हीच EVM मशीन होती ज्यांनी तुम्हाला भरघोस मतदान केलं होतं. तुम्हाला मोठ्या संख्येने तुमचे खासदार त्या ठिकाणी निवडून आले होते. त्यावेळी महायुतीचे खासदार कमी आले होते किंवा त्यांचा पराभव झाला होता. मग त्यावेळी तुम्ही कधीच असं म्हटलं नाही की EVM खराब आहे किंवा निवडणूक प्रणालीमध्ये काही चुका आहे. एवढंच नाही तर महायुतीच्या कुठल्याही नेत्याने त्यासाठी एकही शब्द देखील नाही काढला की EVMचं काही प्रॉब्लेम आहे किंवा EVMमुळे आम्ही हारलो. कारण ठीक आहे, जे लोकांचं मॅनेट होतं, जनतेचा जो कौल होता तो त्यांनी मान्य केला. पण तोच कौल जो आहे जनतेने ह्यावेळी तर महायुतीला दिला, तर त्यात वाईट म्हणण्यासारखं काही आहे. तुम्ही पण ते मोठ्या मनाने कबूल केलं पाहिजे की हो, खरंच जनतेने कौल दिला आम्हाला. पण खासदारकीच्या निवडणुकांच्या वेळी तुम्ही जे एक नॅरेटिव्ह पसरवलं होतं, संविधान बदलणार आहे, तर ते नॅरेटिव्ह जे आहे ते तुमचं काम करून गेलं. सामान्य जनतेला, जे मागासवर्गीय लोक आहेत किंवा मुस्लिम वर्ग आहे, अशा लोकांनी तुम्हाला भरघोस मतदान केलं आणि त्यामुळे तुम्ही जिंकून आले. पण आता विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी 4 महिन्यामध्ये बऱ्याच गोष्टी बदलल्या. 2 ते 2.5 वर्षामध्ये महायुतीच्या मुख्यमंत्र्यांनी जी भरघोस कामं केली, त्या कामाचं फलित म्हणून लोकांनी त्यांना भरघोस मतदान केलं. तर कुठेतरी तुम्ही तुमचे जे पराभव झालेला आहे त्याला मान्य करा आणि हे EVM मशीनवर खापर फोडणं, निवडणूक प्रक्रियेची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला नाव ठेवणं बंद करा. हीच तुम्हाला विनंती आहे. जय महाराष्ट्र.